नमस्कार. कायद्याची तिसरी बाजू च्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. कायद्याची तिसरी बाजू हा एक आमचा उपक्रम आहे ज्यामध्ये समाजासमोर येणारे कायदेशीर विषय, समाज जीवनाला स्पर्शणारे कायदेशीर विषय, त्यातली क्लिष्टता सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत प्रेक्षकांना सांगण्याचा आम्हाला अपेक्षा आहे की हा आमचा उपक्रम आपला सर्व प्रेक्षकांना पसंत पडेल. कायद्याची तिसरी बाजूच्या आजच्या भागात आपण विषय घेतलेला आहे रेमेडिसिव्हिर कायदा आणि महाराष्ट्रात त्या अनुषंगानं सुरू असलेलं राजकारण. आज मितीस जवळजवळ साऱ्या जगाला कोरोनाच्या संकटानं ग्रासलेलं आहे. भारतामध्ये तरी या रोगाने हाहाकार उडवलेला आहे. काल नव्या रुग्णसंख्येची जी भर पडलेली आहे तो आकडा ऐकून कुणाचाही थरकाप उडेल असा तो आकडा आहे. काल भारतात 3,14,000 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची भर याच्यात पडलेली आहे. बेड्सची कमतरता, व्हेंटिलेटरची कमतरता, औषधांची वानवा, इतकंच काय, व्यक्तीचं शेवटचं स्थान म्हणजे स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीत अंतिम क्रियेसाठी देखील जागेची वानवा, याच्या हृदयद्रावक कहाण्या आपण माध्यमावर पाहती आहोत आणि ऐकती आहोत. आज मितीस भारतातली जी त्या राज्यातली जी राज्य सरकारं आहेत ती आपापल्या परीनं आपापल्या क्षमतेनुसार या संकटाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज खरोखरच आपले सार्वजनिक क्षेत्रातले जे डॉक्टर्स आहेत, तिथले जे कर्मचारी आहेत, तिथल्या ज्या परिचारिका आहेत, त्यांचं कौतुक करावं ते कमी आहे. अत्यंत निधड्या वृत्तीने ते या संकटाचा सामना करत आहेत आणि रुग्णांना या रोगापासून मुक्ती देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मितीस या कोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नाही. त्याच्यावर कोणतंही रामबाण औषध म्हणता येईल असं उपलब्ध नाही. HIV, कॅन्सरवर किंवा फुफ्फुसाच्या संसर्गावर वापरली जाणारी काही औषधं वैद्यक क्षेत्रातले तज्ज्ञ याला सुचवत आहेत. पण ही सर्व औषधं आजच्या घटकेला क्लिनिकल ट्रायलच्या अवस्थेत आहेत. अशा प्रकारे या क्लिनिकल ट्रायल्समधूनच संशोधकांच्या हाताला एक औषध लागलं, ते म्हणजे रेमेडिसिव्हिर. कोरोनाच्या संकटापासून जी आपल्याला मानव जातीला मुक्ती मिळणार आहे ती अंतिमतः त्याच्या प्रतिबंधक लसीतूनच मिळणार आहे. मग रेमेडिसिव्हिर हे औषध काय आहे? तर ही एक विषाणू प्रतिबंधक लस आहे आणि औषधशास्त्राच्या भाषेत न्यूक्लिओसाइड ॲनालॉग, म्हणजे मानवी शरीरामध्ये विषाणू गेल्यानंतर तो त्याची पुनरावृत्ती करत असतो, त्याची वाढ करत असतो. रेमेडिसिव्हिर हे औषध त्याला चकवून, त्या विषाणूला चकवून त्याची पुनरुक्ती, रिप्लिकेशन करण्याचा त्याचा जो मार्ग असतो तो अवरुद्ध करतो, तो प्रतिबंधित करतो. रेमेडिसिव्हिरचा जो शोध लागला तो हेपेटायटिस, इबोला किंवा सार्स या संसर्गजन्य रोगांच्यावर जेव्हा क्लिनिकल ट्रायल्स होत होत्या त्यावेळेला या रेमेडिसिव्हिर औषधाचा शोध लागला. क्लिनिकल ट्रायलच्या दरम्यान या औषधाने त्याची खूप परिणामकारकता दाखवली होती. पण नंतर जेव्हा विशेषतः इबोलाच्या रुग्णांच्यावर याचे उपचार सुरू झाले त्यावेळेला मात्र याची इतकी परिणामकारकता दिसली नाही आणि त्यामुळं याची संशोधक कंपनी, या रेमेडिसिव्हिर या औषधाची संशोधक कंपनी गिलाड यांनी हे औषध फ्रीजरमध्ये, त्यांच्या प्रयोगशाळेच्या फ्रीजरमध्ये पुन्हा बंद करून टाकलं. 2019च्या शेवटी जगाला कोरोनानं विळखा घालायला सुरुवात केला आणि पूर्वानुभावाने रेमेडिसिव्हिरचा वापर होतो काय हे पाहण्यासाठी हे औषध
त्या कंपनीच्या प्रयोगशाळेच्या फ्रीझरमधून परत बाहेर काढण्यात आलं. औषधाविना, कोरोनावरच्या एखाद्या कोणत्याच औषधाविना चाचपणाऱ्या या जगाला रेमेडिसिविर एखाद्या संजीवनी बुटीसारखी वाटली. अशा या रेमेडिसिविर लशीभोवती केवळ आज रुग्णांचे उपचारच नाही तर महाराष्ट्राचं राजकारण देखील फिरत आहे. इतकं हे रेमेडिसिविर हे औषध महत्त्वपूर्ण झालेलं आहे. आज मितीस देशामध्ये काही मोजक्या कंपनींना रेमेडिसिविर ही लसीचं उत्पादन करण्याची परवानगी आहे. देशातील रेमेडिसिविरचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र शासनाने याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि अशा निर्यातीसाठी या लशीचं भारतात उत्पादन करणाऱ्यापैकी एक कंपनी म्हणजे दमन येथे त्यांचा प्लांट असलेली ब्रुक्स फार्मा ही कंपनी होय. या कंपनीने महाराष्ट्र शासनाला संपर्क केला आणि त्यांच्याकडे निर्यातीसाठी ज्याचं उत्पादन केलेलं होतं अशा ज्या रेमेडिसिविर लशींचा साठा होता तो महाराष्ट्राला देण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने तात्काळ त्यांना प्रतिसाद दिला आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या, सर्व तांत्रिकता आम्ही आमच्याकडून पूर्ण करत आहोत असंही कळवून टाकलं. 16 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या अन्न औषध प्रशासनाने पत्र दिलं. परत एकदा 17 तारखेला या कंपनीला पत्र दिलं. त्यानंतर 17 तारखेला कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाला एक पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं. त्यानंतर कंपनीने 17 तारखेला अन्न आणि औषध प्रशासनाला परत एक पत्र लिहिलं आणि आम्ही महाराष्ट्रात 8,000 लशी महाराष्ट्र शासनाला आणि मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये देऊ इच्छितो अशा प्रकारचं पत्र अन्न औषध प्रशासनाला दिलं. यावर अन्न औषध प्रशासनाने हा साठा आपण कुठे देणार आहात, कशा पद्धतीने तो महाराष्ट्र शासनाच्या हाती सुपूर्द करणार आहोत याबाबत विचारणा करणारं पत्र कंपनीला लिहिलं. यानंतर मात्र कंपनीची भूमिका आणि कंपनीचा पवित्रा सारा बदलला आणि त्यानंतर 17 तारखेला संध्याकाळी ज्या नाट्यमय घटना झाल्या तिथून या साऱ्या विषयाला, या साऱ्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. 17 तारखेला संध्याकाळी BKC पोलीस स्टेशननी या ब्रुक्स फार्मा या कंपनीचा संचालक राजेश डोकानिया याला चौकशीसाठी बोलावून घेतलं. त्याला बोलावून घेतात ना घेतात तोपर्यंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड आणि विरल्या पार्ल्याच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग अळवणी हे BKC पोलीस स्टेशनमध्ये थडकले. त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की या राजेश डोकानियाला का बोलवण्यात आलेलं आहे. त्यावेळेला तिथे असलेले जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि या साऱ्या टीमला सांगितलं की आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की या लसीचा काही अनधिकृतपणे काही ठिकाणी मुंबईमध्ये साठा झालेला आहे. ही कंपनी अशा प्रकारे लस उत्पादन करणारी कंपनी आहे. त्यामुळं आम्हाला मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी, चौकशीला पुढे सहाय्य होण्यासाठी केवळ चौकशीला आम्ही या कंपनीच्या संचालकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ही कंपनी तर महाराष्ट्र शासनाला देणगीच्या रूपात लशी देणार आहे. असं हे सारं दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला मुंबई पोलिसांनी जे परिपत्रक या साऱ्या या प्रकरणाबाबत जे एक पत्रक प्रसिद्ध केलं त्यात हे सगळं घटनाक्रम नमूद केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यात सांगितलं की या कंपनीने सुरुवातीला महाराष्ट्र शासनाला या लशी देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, तयारी दाखवली होती, पण अचानक या कंपनीने पवित्रा बदलला
आणि या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना, त्या कंपनीच्या संचालकाला केवळ चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही कंपनी रेमडेसिवीर या लशीची उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीकडे निर्यातीचा साठा होता. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष हा साठा साधारण 50,000 लशींचा हा साठा, आणि त्याची बाजारातली जी किंमत होते साधारण 4.5 लाख रुपये, 4.5 करोड रुपये इतक्या किमतीचा साठा या कंपनीकडून विकत घेणार होती. आणि तो साठा महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्रातल्या काही महापालिका यांना वितरित करणार होती. पण महाविकास आघाडीचं शासन किंवा त्या शासनातल्या काही मंत्र्यांना भारतीय जनता पक्षाला या विषयाचं क्रेडिट मिळतं याचा त्यांना त्रास व्हायला लागला, आणि म्हणूनच त्यांनी खोटं नाटं चौकशीचं कारण करून या कंपनीच्या संचालकाला बोलवण्यात आलेलं आहे. चौकशीचा बहाणा करून त्याची छळवणूक करण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. याउलट महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की होय, प्रवीण दरेकर यांनी मला संपर्क केला होता या कंपनीचा लशींचा साठा महाराष्ट्र शासनाला देण्यासाठी, आणि त्याच वेळेला मी हे त्यांना स्वच्छपणे आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांना कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा कोणत्याही पक्षामार्फत असा महाराष्ट्र शासनाला हा साठा देता येणार नाही. तो साठा त्यांना थेट महाराष्ट्र शासनाला द्यावा लागेल. त्या कंपनीच्या संचालकांचं BKC पोलीस स्टेशनमधलं स्टेटमेंट, देवेंद्र फडणवीसांचा दावा, राजेंद्र शिंगणे म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं म्हणणं, हे सारं जर आपण कायद्याच्या कसोटीवर जर तपासलं तर आपल्याला या साऱ्या प्रकरणाचा उलगडा होईल. रेमडेसिवीर हे एक औषधी द्रव्य, ज्याला ड्रग्ज म्हणतात, त्या भाषेत त्या संज्ञेखाली येतं. आणि भारतामध्ये औषधी द्रव्ये याचं उत्पादन, याचं वितरण, याची निर्यात, आयात या साऱ्याच्या बाबतीत ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक ॲक्ट 1940 असा एक अधिनियम आहे. या अधिनियमानुसार कोणत्याही औषधी द्रव्य म्हणजे ड्रग्जचं विक्री त्या उत्पादक कंपनीला त्याच्या लायसन्सधारक अधिकृत डिस्ट्रीब्युटर किंवा अधिकृत होलसेल डीलर मार्फतच करता येतं. इतकंच नाही तर या कायद्यानुसार कोणतंही औषधी द्रव्य हे त्या ग्राहकाला डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय ते औषध त्या ग्राहकालाही देता येत नाही. म्हणून आपण म्हणतो की प्रिस्क्राईब्ड ड्रग्ज असं जे आपण वारंवार ऐकत असतो, तो या संज्ञेचा अर्थ हा. त्यामुळं रेमडेसिवीर हे एक जीवरक्षक औषध आहे. ते काही मिठाई नाही की कुणी कुणाला देणगीच्या स्वरूपात किंवा अगदी हौसेखातर दिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा आणि एकूणच दरेकरांचा जो दावा आहे त्यातली फोलपणा, त्यातला पोकळता आपल्या लक्षात येते. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही. समाजाचं राजकारण, प्रशासन, कायद्याची व्यवस्था या साऱ्या विषयावर या प्रकरणानं काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. एका औषध कंपनीच्या संचालकाला पोलीस केवळ चौकशीसाठी बोलवतात. तो तिथे काहीतरी थातूरमातूर सांगतो. आम्ही 8,000 लसी देणगीच्या स्वरूपात देणार आहोत असं सांगतो. कुणाला देणार ते सांगत नाही, कुठे देणार ते सांगत नाही. त्याला परवानगी, आम्ही आवश्यक त्या परवानगी घेतलेल्या आहेत असं सांगतो. त्या परवानग्याही दाखवत नाही. महाराष्ट्राला सुरुवातीला जो 50,000 लशी देण्याचा त्यांनी जो प्रस्ताव दिला होता, त्या लशी कुठे गेल्या याबद्दल एक चकार शब्द तो काढत नाही. आणि तरीही महाराष्ट्राचे 2 विरोधी पक्षनेते त्याला केवळ चौकशीला बोलवलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये येतात, तिथे थैथयाट करतात, आणि शेवटीला तो कंपनीचा संचालक तिथून त्या 2 विरोधी पक्षनेत्यांच्या सोबत पोलिसांचा सल्यूट घेत त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतो.
संसदीय राज्यप्रणालीमध्ये विरोधी पक्षनेत्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हे सन्मानाचं पद आहे, हे जबाबदारीचं पद आहे आणि हे लोकहिताची काळजी घेणारं पद आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर या दोघांनाही या पदाचं महत्त्व, या पदाची गरिमा माहीत असेल, ज्ञात असेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची 17 तारखेपर्यंत भावना होती किंवा तशी धारणा होती. पण सत्तेच्या सवंग राजकारणापोटी, सत्तालोलुपतीसाठी आणि प्रसिद्धीसाठी त्या दोघांनी ज्या पद्धतीचं त्या दिवशी राजकारण केलं, त्यामुळे या पदाची गरिमा निश्चितच कमी झाली. या घटनेनंतर या विषयावरून महाराष्ट्रातलं राजकारण खूप गरम झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भारतीय दंडविधानाच्या कलम 186 अन्वये गुन्हा नोंदवावा अशी मागणीही काही जण करत आहेत. पण हे प्रकरण इतकं साधं आणि सोपं नाही आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. एका अर्थानं महाराष्ट्र पोलीस दलाचं नायकत्व, नेतृत्व त्यांच्याकडं होतं. महाराष्ट्र पोलीस दलाचं सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ सदरक्षणाय म्हणजे समाजातल्या सतप्रवृत्तीचं रक्षण आणि खलनिग्रहणाय म्हणजे समाजातली जी खलप्रवृत्ती आहे त्याचं निर्दालन असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. इतकं या ब्रीदवाक्याला अनुसरून कर्तव्य पार पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस दलाला एक उच्च कोटीची नीतिधैर्याची आवश्यकता आहे. 17 तारखेच्या देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या त्या कृतीने हे नीतिधैर्य रसातळाला जायचं काम झालेलं आहे. कोरोनापेक्षाही वेगाने पसरणाऱ्या कोरोनापेक्षाही भयानक आणि समाजविघातक जर काय असेल तर हे पोलीस दलाचं ढासळलेलं नीतिधैर्य. कायद्याच्या तिसरी बाजूमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटू एक नवा व्हिडिओ, नवा विषय. तोपर्यंत नमस्कार. काळजी घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगही पाठवा.